तर उद्या बॅलेट पेपरवरती मतदान प्रक्रिया राबवणाऱ्या माळशिरसमधल्या मार्कडवाडी गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय। मात्र मतदान प्रक्रिया राबवू नये यासाठी प्रशासनाकडून दबाव वाढू लागलेला आहे। 20 जणांना पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे। गावामध्ये तणाव वाढलाय। उद्याच्या मतदानासंदर्भात प्रशासनाच्या कठोर भूमिकेनंतर ग्रामस्थांची बैठक सुरू झालेली आहे। दरम्यान ज्या ठिकाणी मतदान होतं तिथे मंडप उभारण्याचं काम सुरू आहे। गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा दाखल झालेला असल्यानं परिस्थिती काहीशी तणावाची आहे। सुनील दिवान आपले प्रतिनिधी अपडेट देतील। सुनील, मार्कडवाडीला खरंच आता पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। उद्या सकाळीपासून मतदान या गावात बॅलेट पेपरवर होणार आहे। त्यासाठी मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहेत। गावोगावी फलक लावलेले आहेत। प्रचार संपलेला आहे। मात्र आता ही निवडणूक प्रक्रिया ज्या पद्धतीने राबवली जाते हे बेकायदेशीर आहे अशा रीतीचा दबाव आता प्रशासनाकडून येण्यास सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा आता मार्कडवाडीत पोहोचलेला आहे आणि जी यात पुढाकार घेणारी उत्तम जानकर गटाची जी मंडळी होती त्यातल्या जवळजवळ 18 ते 20 जणांना आता पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार नोटीस दिलेल्या आहेत। गावात जर कुठलाही गैरप्रकार झाला, कुठलीही शांतता भंग झाली तर या नोटीसवरनं तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील अशा रीतीची नोटीस त्यांना बजावण्यात आलेली आहे। गावकऱ्यातही यामुळे वातावरण थोडं तणावपूर्ण झालेलं आहे। गावकऱ्यांची बैठक चालू आहे। गावकरी मात्र आपल्या लोकशाहीचा जो हक्क आहे, अधिकार आहे त्यासाठी ठाम आहेत। आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं आहे आणि नेमकं ईव्हीएम मशीन मध्ये घोळ आहे का काय हे आम्हाला पडताळायचं, याच भूमिकेवर गावकरी ठाम आहेत। एक गट जो विरोधी गट आहे त्यांनी या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। त्यामुळे आता काय होतंय ते पाहावं लागेल। सुनील, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।